आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण फकीरराव महाराज सुद्धा आलेत. आमच्या गिरगावचे आहेत ते निष्ठावंत भजने आहेत गावातले, ते सुद्धा आलेत. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदितीही तेने वंदे केली. देवानं स्वीकार केला की काम संपलं. एक सोपा मुद्दा सांगतो. प्रांतात एखादा राजा असावा आणि त्या राजानं एखाद्या व्यक्तीला जवळ धरावा. त्या प्रांतातले लोक त्याचा विरोध करतात का? करू शकतात का त्याचा विरोध? अद्याप करू शकत नाही. पण तो राजा एके दिवशी मरणार आहे की नाही हे तर मान्य करावं लागेल ना. तो राजा मरणार आहे. मग मरणाऱ्या राजानं याच्या बळावर एखाद्या व्यक्तीला आपलंसं केलं तर परिसर त्याच्या विरोधात जात नाही. कोणी? एका राजाने जवळ केलं तर जगाच्या राजाने आपलंसं केल्यावर काय कोणाची मायवेली त्याच्या विरोधात जायची? हिम्मत आहे कोणाची? मग सज्जनांनो, अशी अपेक्षा करा, असा भाव अंतकरणात ठेवा, इतकं प्रेम त्या विटेवरच्या काशीतल्या मालकावर करा की त्यानं आपलंसं करावा. त्यानं आपलंसं केलं की काम संपते. तुम्हाला एक सोपा मुद्दा सांगू का? गळ्यात पट्टा नाही ते ग्रामसुकर, 6 कुत्र्याच्या जातीत, त्याच्यापैकी गळ्यात पट्टा नाही ते ग्रामसुकर म्हणजे कुठेही फिरणारं कुत्र डुकरासारखं, आणि गळ्यात पट्टा बांधलेलं हे कोणाला तरी पाळलेले. मग कुत्र्याच्या गळ्यात त्याच्या मालकानं पट्टा बांधल्याच्या नंतर आश्रित आहे कोणाचं तरी आहे, याच्यावर वचप आहे कोणाचा. आपण उगत लाकूड धिलपी त्याला मारू नये अशी माणसाला भीती वाटते. अहो, कुत्रं एखाद्या माणसानं जवळीकता केलं तर त्याच्यावर वचप राहतो. लक्षात ठेवा. तर जगाच्या मालकानं आपल्याला आपलंसं केल्याच्या नंतर काय यमाची मायवेली आपल्यावर वचप काही एखादी गोष्टी अधिकार गाजवायची. विठ्ठला विठ्ठला देवानं स्वीकार केला की काम संपलं. कोणी किती विरोध करू द्या, मग चिंता नाही. एक लग्न चाललं, वरात होती. आताही आपल्याकडे लग्न आहेत. ते देवाला किती आवडत असतील आताची लग्न. निष्ठावंत संतांना किती आवडत असतील त्या लग्नातले विषय कार्यक्रम वगैरे किती आवडत असतील मला नाही सांगता येणार. पण मला असं वाटतंय 30-35 वर्षापूर्वी जी लग्न होत होती का, ती देवालाही आवडत होती, ती संतांनाही आवडत होती, सात्विक तात्विकांना सुद्धा आवडत होती. आताची जी अनुचित प्रकार आहेत. परवाला एका महाराजांकडे फार सुंदर मनमत, अगदी जाज्वल्य भगवान शिवजींचं अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानाला बोरेश्वर भगवान म्हणतात. 2 लिंग आहेत, शिव आणि पार्वती. कासट शेठ मंदिरामध्ये 2 बोरी येतात आणि खिडकीतनं त्या दोन्ही बोरीच्या फांद्या बाहेर आलेल्या येतात. 12 महिने गंगाधरांना त्या दोन्ही बोरीला बोरं राहतात. म्हणून त्या अधिष्ठानाला बोरेश्वर भगवंत म्हणतात. त्या अधिष्ठानाची सेवा करणारे एक सात्विक तात्विक साध्या विचाराचे एक निष्ठावंत वारकरी, साध्या विचाराची व्यक्ती, त्यांना हरिओम बाबा नाव पडलं. साधी व्यक्ती, अत्यंत साधी. आम्ही बसलोत, छोटंसं वास्तव आहे. एक जण म्हणला, महाराज इथं लग्न नको म्हणले. 10-5 लग्न झाले म्हणले, पण लग्न झाल्यावर मला पिशवी घेऊन रिकाम्या बाटल्या याचावं लागतात. अधिष्ठान किती गोडे माहिती आहे. 12 महिने सतू पाटील त्या बोरीला बोर आहेत. 12 महिने सामान्य ताकद आहे. कुलकर्णी काका मधात बोर आहे मंदिरात, आणि फांदी फक्त बाहेर आली. पूर्ण फरचीनं व्यापून गेले सद्गुरुजी, तरी पण कायमस्वरूपी हरित ती बोर. कोणाची ताकद आहे? आणि तशा अधिष्ठानावर सुद्धा लग्न तर हिंदूचेच झाले असतील ना, पण किती नालायक लोक ज्या देवाच्या दृष्टीत विश्वाचं चक्र सामावलंय, ज्या परमेश्वराच्या दृष्टीमध्ये विश्वाचं निसर्ग चक्र सामावलंय. मला सांगा, शिवजीच्या मनात आलं असतं तर आजचं कीर्तन होत नव्हतं. गजाचा मंडप राहत होता, 10 मिनिटात मंडप तिकडे रेणापुरात आणि पायप इथं.
जर वारं सोडलं असतं बाई तिथे सांगा कोणाच्या हातात ताकद आहे? त्यांच्या हातात ताकद आहे. मग एवढी ताकद ज्या देवाच्या हातात आहे त्याच्या सानिध्यात तुम्ही 16 संस्कारापैकी एक संस्कार करता आणि तिथं भोवताल दारूच्या बाटल्या टाकता. लाज वाटायला पाहिजे आपल्या लोकांना. आणि हीच माणसं लग्न झाल्यावर पुन्हा मंदिराच्या रांगेला महाराज दिसला की त्याच्या रांगेला तो 10 महाराज शिजून खाल्ले तरी पुण्य नाही, तो 5-25 देव उकळून पिले तरी तुला पुण्य नाही. नालायकपणा आहे, मूर्खपणाचं टोकेन ते. किती निषेध कृत्य, किती निषेध कृत्य. आणि देवाकडे आपण अपेक्षा करतो देवानं आपलं चांगलं करावं. अहो देवाला वाटत, अहो प्रत्येक मायबापाला वाटते आपल्या लेकरानं चांगलं वागावं, प्रत्येक आई वडिलाला वाटते आपल्या लेकरानं चांगलं वागावं आणि त्या लेकराचं चांगलं व्हावं याच्याकरता प्रत्येक आई वडील अविरत आपलं जीवन खर्च करतात. फक्त मुलानं चांगलं वागावं आणि त्याचं चांगलं व्हावा. आपण विश्वातली त्याची लेकरं आहेत, प्रभूची लेकरे सारी. मग त्याला वाटत नाही माझ्या लेकरांनी चांगलं वागावं. मग आपण जर चांगलं वागलो तर त्या देवाला वाटतंय माझ्या लेकरांचं चांगलं व्हावं. आपण जर चांगलं वागत नसेल ना तर मग नाही. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. त्याचे पितर असे त्रस्त होतात, शाप देतात शाप. आणि मग कळत नाही राजो, लक्ष्मी कशी जाती खसखशीच्या पोत्यासारखी. मी त्या दिवशी सांगितलं, खसखशीच्या पोत्याला दाबणाचा जरी टोचा मारला तर रस्त्यानं पडलेली खसखस दिसत नाही आणि पोत्यात सुरेश बुवा थांबत नाही. लक्ष्मी होती म्हणले 200 एकर जमीन आणि आता नाशिकला गटार उपसायलाय. इतकी चंचल लक्ष्मी, इतकी चंचल लक्ष्मी सारखी चंचल जगात कोण नाही. आणि पंढरपुरातल्या मालका इतका आणि काशीतल्या मालका इतका गुंड जगात कोण नाही. जगात कोणी नाही, जगात गुंड नाही. एक जण म्हणला मायासारखा चालू कोणीच नाही. मग तुझ्यासारख्या चालूला ज्या 2 देवानं जन्माला घातलंय ते किती नंबरचे चालू असतील याचा तर विचार करावा लागेल. अहो विश्वामध्ये 1 नंबरच्या गुंडाला 2 देवानं मिळून मारले. मारुतीराय कोण होते? मूर्तिमंत शंकरू, प्रत्यक्ष 11 रुद्र. मारुतीराय प्रत्यक्ष 11 रुद्र. आणि राम कोण होते? विष्णू. मग रावण कोणी मारला? वारकरी बाबा दोघांनी मिळून मारला. किती नंबरचा गुंड होता विश्वातला? 1 नंबरचा गुंड. मग विश्वातल्या 6 गुंडापैकी 1 नंबरचा गुंड रावण भगवान शिवजीनं आणि विष्णूनं दुपारी 2:18 दक्षिणेचा राजा यमबोलीला आपटू हाणला. 1 नंबरचा गुंड. तर टाटरन वायरी चोरणाऱ्याला किती वाजता हाणतील याचा विचार करा. हा, कोणाच्या दुकानाचं शटरच वरी करायचं, मधला मालच न्यायचा, गल्लाच फोडायचा. तुला तर दुपारा हानीन सुमळ्या पंढरपुरातला मालक. काय माणसं उगाच म्हणते मी लयच चालू, मुकाडावच चालू. तू हा चालूपणा कहा बटन दाबून बंद करायचा त्याच्या हातात येडपटेस तू. असो, देवानं एकदा स्वीकार केला की काम संपलं. लग्न होतं एक, याच्यावर निघलं होतं. आणि लक्षात ठेवा, ज्यांची मुलं ऐकिण्यात आहेत त्यांच्या आईवडिलांनी लग्नात अनुचित प्रकार होऊ नये जपू शकता. ज्यांची पोरं ऐकण्याच्या पलीकडे गेलीत त्यांच्या वडिलांना काही दोष नाही. पण ज्याची लेकरं ताब्यात आहेत का त्या मुलाच्या आईवडिलांनी मात्र लग्नात एकही अनुचित प्रकार होता कामा नये हे जपा. लग्नात 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे आणि तो संस्कार यथोचित जर पार पडला तर फार मोठं पुण्य असतं, त्याच्यात फार मोठं पुण्य असतं. आमच्याकडे एक म्हातारी होती, जाईबाई नावाची म्हातारी होती. गुरु महाराज पांचाळ घराण्यातली बाई होती ती. जाईबाई नावाची स्त्री होती. तारुण्यात मालक गेले, मुलाचा सांभाळ केला, मुलगा शिकवला, रेल्वे खात्यात नोकरी लागली मुलाला. अजीवन परमार्थ केला, अजीवन परमार्थ केला. तर मला थोडी कळती ती म्हातारी मला म्हणायची, बाळू 100 लग्न लावले की 4 वेळेला काशीला गेल्याचं पुण्य प्राप्त होते. 4 वेळेला 4 धाम केल्याचं पुण्य प्राप्त होते. लग्न मरणादारी किंवा तोरण. साधी बाई, त्या बाईला काही सही करता येत नव्हती, काय नव्हती, पण जुनाट विचाराची माणसं होती. लग्न लावणं सुद्धा एक पुण्य आहे, अंत्यविधीला जाणं सुद्धा पुण्य आहे. म्हणून आपल्याकडे जुनी मत होती मरणादारी आणि तोरणादारी. मृत्यूसाठी आणि मंगल कार्यात माणसानं आवर्जून गेलं पाहिजे, पण तिथं प्रकारही गोड घडले पाहिजे. मला असं वाटतंय अंत्यविधीच्या ठिकाणी प्रकार चांगलेच घडत होते, आता तिथंही प्रकार खोटे घडालेत.
महाराज उन्हाळ्यात टायर टाकून म्हातारं फुकायलेत आणि बाहेर काढताना बॉम्ब लायलेत, दादा कसे होते. आणि तिथं गेल्यावर चोकून अण्णा टायर लावायलेत. मला सांगा एका घंट्यानं उशिरा जळण, लवकर जाणं काय स्पर्धा आहे का देवा? ज्या व्यक्तीनं आपल्यावर अतूट प्रेम केलंय त्या व्यक्तीला आपण टायर टाकून फुकावं, पेट्रोल टाकून फुकावं, डिझेलच्या कॅनी टाकून फुकावं. काही काही त्या वाफाऱ्यानं तिसऱ्या दिवशी सावडायच्या दिवशी फुकायला गेलेले मेले. तुम्ही बघा ना टीव्हीवर पेपरवर बातम्या होत्या माग, ती भाप आली आणि थुत्र जळाले, 70% भाजले काशीनाथ बाबा. आणि ते नंतर त्याला सावडायच्या दिवशी ते फुकले. काय कितपत प्रकार तुम्हाला गोड वाटतो तो? सरपण वापरा, गौरी वापरा. अरे ज्यानं लाखो रुपयाची अब्जावधीची प्रॉपर्टी आपल्यासाठी कमवली, पेट्रोल टाकण्यापेक्षा 5 किलो गावरान तूप टाका ना. तुम्ही मित्रासाठी लय धाब्यावर काही काही कुटाने केलेत ना, त्याच्यापेक्षा त्या बापासाठी, त्या माईसाठी, त्या आजीसाठी, त्या पंजोबासाठी, त्या आजोबासाठी 10-5 किलो गावरान तुपासाठी पैसे खर्च करणं काय तुमची बँक जळायली का तुमची? म्हणजे मशानभूमीत सुद्धा देवाला आवडेल, निष्ठावंत संतांना आवडेल, तिथले सुद्धा व्यवहार कुलकर्णी काका व्यवस्थित राहिले नाही. काहीतरी बाष्कळ लग्नात तर अरे बापरे बघू नये. एका चांगल्या माणसाच्या लग्नात गेलो मी. महाराज फ्रेश व्हा. फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो तर 28,314 रुपयाची दारूची बाटली एवढीच होती. तर बाथरूममध्ये एक जण म्हणलं कशाची बॉटल रे, काय हातगीत धुवायचं सॅनिटाईज? हां ते आतलं सॅनिटाईज करायचं आहे म्हणले. म्हणलं आतलं हेडपटीच का काय रे ते, आणि एवढं सकस काय? तुम्हाला काय माहिती आहे म्हणले. हो आंधळ्यानं चष्म्याच्या दुकानात जाऊ नये आणि संन्याशानं लुगड्याच्या दुकानात जाऊ नये. तसं तुम्हाला ते माहीतच नाही तर कशाला चालले म्हणले तिथं तुम्ही, आहे का नाही? तुम्हाला ते माहीतच नाही म्हणले औषधं ते कसलं आहे काय. म्हणलं एवढं हे काहीच नाही म्हणले महाराज, काहीच नाही, हे लई मोठमोठाले बाटले असतात. कल्पना करा. आणि ही विशेष बायका पेतात म्हणे. कितपत करण कितपत खोटं आता यूट्यूबवर चाललंय. उद्या लोक आम्हाला दगड आणते ते खरंच आहे का? पण त्या माणसानं सांगितलं ही जाऊ द्या, त्याचे नाव एवढे नको विस्तारपूर्वक. एखादा म्हणायचं तू तर इथं सांगतो मला कळत नाही, लई विस्तारपूर्वक सांगायला, तुला इतकं दळायची काय गरज होती दारूची, असं कोणी इचकायचं ना. हो तितकं कट करा रे बाबा. जाऊ द्या, मी काय वावगं थोडंच बोललोय, मला दुसऱ्यानं सांगितलेलं तुमच्या पुढं आदळलंय. आणि इथं बसलेल्यानं मान्य करावं असे लग्नात प्रकार चाललेत का नाही? जितकं लग्न VIP तितक्या लग्नात विचित्र गोंधळ. देवाला न मानणारा काशीनाथ बाबा, तो गोंधळ त्याच्यात कसा आवडलो. आणि का अपेक्षा करता देवानं आपल्याला सांग. लोक म्हणते निसर्ग बदलला बाबा, उन्हाळ्यात गारा पडायल्यात. तो सुद्धा वागणं बदललं ना. जे पिंडात बदलत असतं का गुरुजी, ते ब्रह्मांडात बदलत असतं. पिंडी ते ब्रह्मांडी, जे पिंडात बदल होत असतो त्याचा ब्रह्मांडात बदल होत असतो. आपण चुका करतो याच्याकरता वरच्यालाही वाटतं यायला कधी दळावा. लग्न होतं असे, त्या लग्नामधली वरात होती, शेवंती वेगळी आणि वरात वेगळी. अक्षदा पडायच्या अगोदर काढतात ती शेवंती आणि सगळं आटपल्याच्या नंतर काढतात ती वरात. ग्रामदेवतेपासून गावामध्ये बैलगाडीत निघायची माझ्या लहानपणी. मग गावातल्या बायका हळीत कुंकू द्यायच्या त्या नवरीला, नवरदेवाला कुंकू लावायच्या, त्याला साखर द्यायच्या, हिला साखर द्यायच्या, त्याला करदुडा सुपारी द्यायच्या. अशी पद्धत होती आपल्याकडं. आणि मग नाव विचारायच्या. नवरदेवाला नाव विचारणं साहजिक आहे, हिचं नाव काय. पण नवरीला त्याचं नाव विचारतात. तुम्ही सगळाच पाहिलेलं आहे, त्याला का तिचं कशाला ते बाब्या ठक्या श्याम्या काय असेल तुम्हाला माहीतच आहे ना. पण त्या बैलगाडीच्या चाकात गुतत्यात तरी नाव विचारितच. आता ते बंद झालं थोडंसं, नाही तर ते होता पहिला प्रकार. पण आता विचित्र प्रकार, ते असू द्या पण गोड प्रकार होता. एक सात्विकता, नाविन्यता, मवाळता, हो काठिण्य मालवणारा गोड जिव्हाळा होता. आता काय राजू, काय 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 तो होती वर यात्रा, काय किती ती वरात, काय ती शेवंती, काय त्याच्यात तो डीजे वाजतोय. डीजे हा रणवाद्य आहे. डीजे हे मंगलवाद्य नाही, हे रणवाद्य. आणि मंगल कार्यामध्ये रणवाद्य वाजल्याच्या नंतर त्या ठिकाणचं अधिष्ठान विघ्नहर देवता बाप्पा गणेश हे निघून जात असतात. आणि ज्या वाद्यामुळे बाप्पा गणेश तिथून निघून जात असतील तो तिथला परिसर काय होता असेल याचा विचार करा. येते मशानस्त जायते ने क्रिया. मी अंधश्रद्धा म्हणून सांगत नाही, अद्याप नाही सांगत.
एखाद्याला लयच असं मिरच्या लागल्या असतील तर मग मी आज ऐक म्हणतो, मंगल आणि अबंगलाचे ठिकाण. माणूस जळायला लागलाय आणि त्याला 10 दिवसाची भूक आहे. इतक्या दिवसाची नसती म्हणा, पण माणूस म्हणतोय ना 7-8 दिवसाचा उपाशी असल्यासारखी भूक लागली बाबा. सहज म्हणण्याचा भाग. माणूस जळायलाय शेठजी आणि त्याला गुलाबजाम उद्रवणात द्यावा, खाईल का ते? हो होतं का बाबा, तेवढं माणूस पेटलाय ना, कसे खावा? आणि काय झालं? असे खावा आणि कसे खावा? घरी कसे खातो तू? नाही नाही, मशानात खात असतात का दूषित जागा आहे. मग इथं कसं काय दूषित झाली? आणि तिथं चुकीचे गाणे वाजल्याच्या नंतर ते का दूषित होत नाही? ती सुद्धा जागा दूषित आहे. नेहमी सांगतो मी, एकाच बोरचं पाणी एकाच पाईपनं वरच्या टाकीत गेलं आणि त्या वरच्या टाकीतलं पाणी एकाच पाईपनं मजल्यात आलं आणि एका मजल्यात आल्याच्या नंतर त्याला ठिकठिकाणी कनेक्शन दिले. बेसिंगला एक कनेक्शन आलं, स्वयंपाकघरात किचनपाशी एक कनेक्शन गेलं, बाथरूममध्ये आंघोळ करतात ना तिथं एक कनेक्शन गेलं आणि दुसरा एक कार्यक्रम एका रूममध्ये असतोय तिथं एक कनेक्शन गेलं. मग त्याला टॉयलेट म्हणतात का? मला सांगा, आत्तापर्यंत एखादा माणूस आहे का किचनमधली तुट्टी ब्लॉक झाली, बेसिंगची तुट्टी ब्लॉक झाली, बाथरूमची तुट्टी ब्लॉक झाली इंजिनियर साहेब, आणि टॉयलेटमधल्या तुट्टीचं पाणी देवाच्या पूजेला घेतलं? असं करू शकतो का? त्या दिवशी ते पूजा करणार नाही पण तिथलं पाणी घेणार नाही. पाणी कोण्या बोरचं आहे? एकाच. किती पाईपनं गेलंय? एकाच. किती पाईपनं खाली आलंय? एकाच. पण कशामुळं दूषित झालं? जाग्यामुळं, त्या जाग्यामुळं. तसं अमंगल ज्या वेळेला वाद्य वाजत असतं, ज्या वेळेला अमंगल शब्दाचा प्रकोप वाढत असतो, ती जागा दूषित होत असते. पुन्हा एक मुद्दा ऐका. इथं इकडे इतके जण माणसं बसलेत, तुम्ही सगळे ऐकायले, मी एकटा बॉम्ब लायलो. तुम्ही सगळे ऐकायले, मी एकटा बॉम्ब लायलो. काय चालू आहे? कीर्तन. आणि 2च बाया असा, खाना खराबा तुहा, तुह मड निघू, तुही वरात निघू, तुह थोत्तर जळू, तुला प्यारेलेस हो. दोघीनच बोला. काय झालं? भांडण. हे काय झालं? भांडण झालं. मी इतका बॉम्ब लायलो, तुम्ही सगळे निमटपणे ऐकायलात. काय चालू आहे? कीर्तन. मग ऐका नाही, दोष आणि विदोष याला मानावं लागेल का नाही? हा, याला काय असं पाहावं लागलं का? कॅमेरे, एखादे 10 ग्रंथ, 550 पुराणं, ह्या 100-200 श्लोक, काय करायचे? गोड अशी वरात चालू आहे. त्या वरातीमध्ये सूरसनई चौघडा वाजत होता आणि लेकरं नाचत होती ज्याच्या ओठावर मिशा नाहीत ती. तुम्हाला एक सांगू का? कोण्याही कालात आणि कोणाही वयात नाचायचं फक्त याच जागेवर पवित्र आहे. माझा मित्र जरी कलेक्टर असेल आणि त्याच्या लग्नात जर तो म्हणला असेल बँडवर नाच, तर तितका अपमान बाळू महाराजाचा कुठंच नाही, कुठंच नाही, कुठंच नाही, कुठंच नाही. फार मोठा अपमान आहे. आणि ओष्टाम नैवती रोमहा पदन्यासा भयजायते यति बाल्यातिथी जायते नैवम ओष्टाति रोमहा. पदन्यास म्हणजे नाचणे. ज्याच्या ओठावर रोम नाही तो कुठेही नाचत असेल, ती क्रीडा झाली, ती क्रीडा झाली. पण ज्याच्या ओठावर रोम आहेत म्हणजे तो प्रौढ आहे, ती एक नाविन्य, एका परिपक्व अवस्थेत आलाय आणि तो नालायकाच्या पुढे नाचत असेल, हा त्याच्या जीवनातला अपमान आहे. हा विटेवरच्या मालकाला, हा काशीतल्या मालकाला सुद्धा अपमान आहे की या मूर्खाला आपण माणसाच्या जन्माला घातलंय. आम्ही 42 जण शाळेत शिकायला होतो. त्याच्यातल्या 2 नोकऱ्या लागल्या, बाकीची शेती त्याच्यात, आणि मी असा भन फिरायलो. 2 नोकऱ्या लागल्या. मग एकाला चांगल्या प्रतीची नोकरी लागली पुण्याला. त्याच्या लग्नाला जाण्याचा काही योग आला नाही, पण त्याच्याकडे लग्न झाल्याच्या नंतर एक रिसेप्शन, बरोबर एक शब्द आपल्याकडे जुन्या याच्यात हा शब्द म्हणत नव्हते, पण लग्न लागल्याच्या नंतर लग्नात उरलेले लाडू, ते वळेव लाडू, कुरडाया, पापड्या, याचा चुरा, आणि जे बवलं घालणार होते, मंडप घालणार होते, लग्न लागल्यावर 4-2 दिवसाला पोहे गरम गरम करायचे आणि ते जुने लाडूचा चुरा वाढायचे. बवल्याची कोणी इटा रावल्या, कोणी बवलं घातलं, काय असे कार्यक्रम होते ना. आणि महिलांचा कार्यक्रम होता घोगऱ्याचा.
मग ते जात्याला हळीत कुंकू द्यायचं, त्या हळदीच्या मांडवाला हळीत कुंकू द्यायचं आणि घुगऱ्याचा कार्यक्रम. तर एक जणाला विचारलं, घुगऱ्या का? आता पोरीच्या बाप थकून गेला, दळायपुरते पण पैसे नाहीत म्हणून घुगऱ्या. तुला इतकं हाणायला पाहिजे न दिल नेऊन नालाय का? याच्या पाठीमागं संस्कृती, याच्या पाठीमागं नाविन्य, याच्या पाठीमागं फार मोठं विज्ञान आहे. हो, शास्त्र काय असं उलट्या बोंबा सांगत नाही. असो, मग ती चिमुकली लेकरं नाचत होती आणि प्रौढ माणसं बघत होती त्या लेकरांकडे. ती मजा असती वेगळी, मजा असती वेगळी. अंगीकार ज्यांचा केला नारायण, ही मजा पाहत असताना काही माणसं त्या नवरदेवाकडे बघतात, त्याच्या त्या धर्मपत्नीकडे बघतात. वा काय जोडा आहे, लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे, रती मदनाचा जोडा आहे असं आपण म्हणतो की नाही? अशी म्हणण्याची पद्धत होती. शिव पार्वती सारखा जोडा आहे, ब्रह्म सावित्री सारखा जोडा आहे अशी म्हणण्याची पद्धत होती. काय चंद्रानना नवरी आहे, काय चंद्र साक्षी आहे, काय दिव्यांगन आहे. अधर धरा असती प्रिया आहे. 632 नाव आले. मला महाराष्ट्रात फिरत असताना काही मी कोणाला नावं विचारित नाही. काय करत मी, काय त्याची काय शासनानं मला नोकरीला थोडं लावलं बायकांना नावं विचारायचं. आणि मला लोक म्हणतील ना याच्या गोळ्या संपल्यात. पण कधी कधी एखादे लेकरं आले की काय नाव आहे बाळाचं? हो आमकं नाव. वा 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 वा. काय नाव आहे? हरिप्रिया आहे. काय नाव आहे? हरप्रिया आहे. काय गोड नाव. मुलीचं नाव हरिप्रिया, हरप्रिया. किती सुंदर. हरप्रिया म्हणजे पार्वती आहे, हरिप्रिया म्हणजे लक्ष्मी आहे. नाही, मुलगी झाली तिची आंटी नाव ठेवीन. काय नाव ठेवलं? चुटकी. चुटकीनं असा चुटका लावला, लग्न झाल्यावर 3ऱ्या दिवशी सासू फुकून दिली. नावच इतकं चुटकी ठेवलं तिचं. कशा हसद्यात बघा ना. नसत्या हसद्यात, अनुकरणात काही आणत नाहीत. यायला जेव महाराज सांगेल त्याच रांगात हे उभे राहतात. आणि 4-2 महिन्याला पुन्हा दुसरा महाराज उभा राहावा आणि त्यानं आमकं सांगावं पहिला दळला, पुन्हा दुसरंच सुरू ठेवत्यात. हो, यायचं काम त्या गोळे करणार भुंगेवानी झालं. हे सोड ते धर, फुलावर बस, याच्यावर बस, त्याच्यावर बस. काय करतेल काही मिळच नाही. एका माणसाला खरूज होती आणि दरुजा एकच. त्याला होती खरूज, दरुजा एकच. आणि ते होतं अंध, त्याला दिसत नव्हतं. ते रात्रभर दरुजा गवसाला नाही. ते काय करीत होतं, भिंतीला असा हात धरीत 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 वारकरी बाबा ते चालायचं. आणि दरुजा याच्या टायमाला खरूज खाजवायचं. आणि दरुजा निघून गेला की पुन्हा म्हणायचो. ते म्हणलं उजड पण दरुजा कस काय नाही गवसाला? तू दरुजाच्या जवळ आल्यावर खाजीत होता ना, आणि पुन्हा भिताडाला हात लाईत होता. तसं नका करू माझ्या माईंनो, नका करू. तुम्ही महाराष्ट्रातल्या मावल्या आहात. तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातल्या मावल्या आहात. हे राज्य किती अधिकारी सांगू. या राज्यात भगवान शिवशंकर निवृत्तीदादाच्या रूपात आले. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता. या राज्यामध्ये प्रत्यक्ष विष्णू परमात्मा ज्ञानोबारायच्या रूपात आले. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. या राज्यामध्ये प्रत्यक्ष विष्णू परमात्मा तुकोबारायच्या रूपात आले. म्हणे रामेश्वर भट्ट दिजा आणि तुका विष्णू नाही तुझा. या राज्यामध्ये प्रत्यक्ष विष्णू परमात्मा माझ्या नाथबाबाच्या रूपात आले. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. काय राज्य सद्गिरी गुरुजी. आणि त्या राज्यात आपण राहतो. या महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या महिला, महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या पुरुष, आपण इतक्या महान तत्वावर आरूढ आहोत, इतक्या महान तत्वावर आरूढ आहोत की या राज्यातल्या संतांच्या घरी देवानं भांडे घासायची कामं केलीत. या राज्यातल्या संतांच्या घरी ब्रह्मांडाच्या मालकाने धुणे धुवायची कामं केली. या राज्यातल्या संतांकडे विश्वाच्या मालकाने मेलेली जनावर वढायची कामं केली चोकोबारायच्या घरी. या राज्यात घडू फुंकला सुवर्णकार नरहरी महाराज यांच्याकडं नळी घडू फुंकला. लढी आटीत होता लढी. काय 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 हो. या राज्यामध्ये एका संतांच्या घरी तुम्ही आम्ही जे बुटं घालता, या बुटाची चमडे रंगविण्यासाठी जगाचा मालक त्या संतांकडे होता, रविदासांकडे. काय राज्य. आणि याशा पवित्र राज्यात असताना तुम्ही भंगार डोक्यावर घेता. मान मोडून जाईल माझ्या माइंडनो. काही बी नका तरी जाऊ. कधी कधी कशी गत होत असती माहिती का? बेलनं माहिती ना पोळ्या लाटायचं. इथंच नास्ती परणा लभ्यते. हेही नाही तेही नाही. ते दोन्ही कोण बारीक मधात खपक्या. आणि याच्या येडपटपणानं पोळीचा रेटा केला.
असं काही काय रेटतील काही मिळच नाही, त्याचं काहीच नाही. इकूनच सुटलं तिकूनच सुटलं. नाही, एक तत्व धरा कुठलंही. आपुला तो एक देव करून घ्यावा देणे विना जीवा सुख. मला इतक्या लांब जायची गरज नव्हती, पण नाद लागला हो. गवालदारे धरताना गवत उपटायचा म्हणून हे लांबत ना. नाही तर आपण आपलं सरळ 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 बोलत असल्यावर धकत राहते. इतकं सुंदर लग्न. ती वरात चालली. ती नवरदेव नवरी एक 22 वर्षाचा तरुण पाहत होता. वर्ष कमी अधिक असेल, पण आपल्याकडे 22 वर्षाला तरुण म्हणतात इतकं मला माहिती म्हणून मी म्हणत गेलो. 61 शेट तारुण्यातला एक 22 वर्षाचा मुसमुसता तरुण होता. टवटवीत त्याचं शरीर होतं, बांधेसूद शरीर. पण त्या मित्राला आणि त्याच्या पत्नीला बघितल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणाला बाण लागला. म्हणजे असं वाटत नव्हतं की त्यांचं लग्न पाहून याच्या पोटात दुखते, असं नाही. त्याच्या शरीरात एक दोष होता. तो दोष म्हणजे तो किलिंब्य होता. दोष आहे त्याच्या शरीरात. किलिंब्य शब्दाचा अर्थ त्याचा पुरुषार्थ संपलेला होता. पुरुषार्थ नावाचं तत्व ब्रह्मांडाच्या मालकानं, हाडामासाचा कुंभार, कुलाल हाडाचा, बाप चाढाचा, अखंड मडके घडी तोरे, अखंड मडके घडी तोरे, अखंड मडके घडी तोरे. हाडामासाचा कुंभार, सत्यलोकातले मालक विधाता ब्रह्मदेव, त्यांच्याकडनं ते तिक्क चिप कार्ड टाकायचं विसरून गेले. तो किलिंब्य होता. म्हणून त्याच्या अंतःकरणात एक दुःख बसलं अण्णा, की यानं जसा संसार थाटलाय, याची जशी वरात होती, जशी मंडळी आणि हा मोठ्या आनंदात वर यात्रेत फिरत आहे, आपण लग्न करू शकत नाहीत. अंथरून पांघरून केलं आणि झोपत राहिला. आईनं विचारलं उठत नाही, बाबांना विचारलं उठत नाही. का उठत नाहीत? काय दुखतंय तुझं? अडचण काय? तुला काय पुरवावं? अरे गरीब आहेत आम्ही, लोकांच्या शेतात राबराब राबतो आम्ही, नोकर आहेत. अंगीकार ज्यांचा केला नारायणी सांगतोय, देवानं स्वीकार केला की ब्रह्मांडातल्या कुठल्याही नालायकाची ताकद नाही. किंवा कोणी अब्जाधीश असो, खरोपती असो, शंखपती असो. शंख नावाचा सुद्धा एक आकडा आहे. एकावर 18 शून्य असले की त्याला शंखू म्हणतात. आपल्या कॉम्प्युटरमध्ये आकडा बसत असेल नसेल नाही, पण माझ्या पुराणात बसतोय. विठाला विठाला मी सीएची परीक्षा चपक्यात पास झालो असतो. मेमरी कार्ड चांगलं होतं ना मला. 7 बाऱ्या वाचिलं की 8व्या बाऱ्या कागद काढून टाकतो मी. एवढी मोठी गणित. खरवाम निखर्व सांख्यान मुच्यतेन भयोती जायते. हे पावकीन निमकीन दिडकीन हे तले चिल्लर गोष्ट आहे. ये न खरा भय निखवत ते जायम पद्मादि सुशिलोति भय जायन्ते नाम यति दिविधान यति पद्मानाम एकोत्तरी भय अष्टोतियम पद्माना भय शंखस्थिते शंखाति भय पद्मानितम व्यालाक्षा भय पद्मस्तुती मग खरवानाति खरोस्ती. हे फक्त तुम्हाला ऐकायला गोड वाटलं असेल, तुमच्या लय वरून गेलं असेल. घुसतच नाहीत ना तुम्ही. सगळं तुमच्या मोबाईलमध्ये आहे, पण तुम्ही दुसरंच पाहिले जीवन खराब करणार. हे बघत नत ना. धावान इचकांती बोट हे पण तुम्हाला बघायला भेटेल. विठाला विठाला 27 वर्षापूर्वी पाठ केलंय मी ते. 27 वर्षापूर्वी. इचकायचा मोबाईल नाही माझ्याकडे. 27 वर्षापूर्वी पाठ केलेलं आहे. आता सांगते, मेमरी कार्डच आहे ते. आई वडिलांनी मालकाला सांगितलं. मालक म्हणजे कोण? त्यांच्या शेतात काम करीत होते. त्या मालकाला सांगितलं, मालक मुलगा 2-3 दिवसापासून उठत नाही, जेवत नाही, पाणी पित नाही, नुसतं पांघरून झोपतंय. मालक मोठ्या मनाचा माणूस होता. आकड्याची काठी, कुरकुर वाजणारा बूट, जुन्या काळातला 75 तोळ्याचा श्री वीरभद्र कंपनीचा पालकोर पटका. तो प्रसिद्ध कंपनी होती त्यावेळेला. श्री वीरभद्र रेशमाचा पटका असायचा, पालकोर. मी तालुक्यात 10-5 लोक सापडायची तो पटका घालणारे. माणसं म्हणायची नवरदेवाला पालकोल बांधलाय. हे इतका हुंडा द्यायला त्याच्याहून पालकोल बांधला नवरदेवाला. याच्याहून पोराची सासरवाडी कळत होती. पालकोल बांधलाय, पालकोल पालकोल. हो, मी तर म्हणतो आता माशा पकडायला त्याच्यापेक्षा ओरिजिनल रेस मिळतो. काळ बदलला ना. एखादी गोष्ट तिचं जास्त झाली ना, मग त्याचा अतिरेक होत असतो. कुठली
कुठली गोष्ट जास्त होऊ दे, हो, पण अतिरेक करणं हे निसर्गाच्या बाहेरचं वागणे. एका बाईची इथं 50 किलो गावरान तूप होतं, इकच न 50 किलो गावरान तूप इकन ना, मग फुकट वाट. पण ती म्हणली मला वंगण करायचं. मी म्हणलं होत नाही मंजुळा, गावरान तुपाचं वंगण कसं होईल? वंगण कसं होईल? ते गाडीला वंगण घालीत होते ना पहिले वंगारी, नाही त्याला तेलच लागत असते बर्डेल, याचं वंगण होत नसतं ना ते, कारण ते महागडं फार आहे. पण लोखंडाच्या दोन्ही घर्षणाला माया देण्याची ताकद गावरान तुपात नाही. तू वाट ना, नाही म्हणे मला वंगणच करायचं. अतिरेक झाला, सगळ्या म्हशी मेल्या. देवानं सांगितलं ही अतिरेक करायला, हिच्या म्हशी वाचू द्यायच्या नाही. कुठल्याही गोष्टीचा इतका अतिरेक नसावा. असो, मालक अधिकारी सात्विक तात्विक जुन्या काळातली माणसं सर्वसामान्यांचा आदर करत होती, आणि जी सर्वसामान्याचा आदर करत नव्हती का ती वाजली पण बरं का, ती वाजली पण, हे पण लक्षात ठेवा, ती वाजली सुद्धा, संपली ती माणसं. काठी टेकीत ती व्यक्ती आली, गळ्यामध्ये तुळशीची माळ होती, निष्ठावंत वारकरी होते, मंदिरातली पंचपदी, सकाळचा काकडा, दुपारची धुपारती त्यांच्या हातानं ती चालायची. मोठा माणूस होता, वजनदार. 4-2 माणसं वारकरी त्यांच्या सानिध्यात असायचे. द्वादशी असेल, ही सगळी जेवढी भजनी येते त्या दिवशी द्वादशीला त्यांच्याकडे जेवायला असायची. भारदस्त वागत होते माणसं, असं पुरुषार्थात वागत होते, पुरुषार्थात तात्विकपणात वागत होते. हो, आता कोणाला तात्विक आणि कोणाला सात्विक म्हणावं काय मिळत नाही. बँकेत कोटीन धोतराल गाठी, हो, कपडे चांगले घालीनं, पोरायला खाऊ देईनं, इतके पैसे असून दात घासून दुसऱ्या दारात जातो, मग त्याला म्हणावं लागतं प्याच्या. भारदस्त माणसं गेले, गड्याच्या घरी गेले. आणि एक माहीत असेल अण्णा तुम्हाला, पूर्वीच्या काळात मालक गड्याच्या भाकरी नेत होते. किती नाविन्य असेल या गोष्टीमध्ये, काय वैभव असेल हो. शेतात काम करणाऱ्या गड्याची भाकरी त्या शेतीचा मालक घेऊन जात होता डोक्यावर, हो, मालक. आणि ते मालक असा बांधाव दुपारा पाहिला ना, त्या निष्ठावंत गड्याचं अंतकरण पाझरत होतं रे. फेका कासरे, मालक भाकरी घेऊन आलेत. रुबाब होता, त्या वागण्याची तात्विकता होती, नाविन्य होतं त्याच्यातलं. आता काय नाही, ते सारं संपलंय. काठी टेकीत ज्या वेळेला मालक घरी आले, लागलीच त्या बाईनं पदर सावरला. सावरीत होत्या बायका, हो. मला चांगलं कळतंय, जावाई घरी आल्याच्या नंतर लग्नात असं काही लय पाहायला भेटत नव्हतं ना. मग बाया म्हणायच्या, बाई संगीचा नवरा कोणता आहे हो, संगीचा नवरा कोणता आहे. मग त्या कोपऱ्यातून म्हणाय, ते नाही का बसलेलं ते पायाला आडी टाकलेला, तो संगीचा नवरा आहे. आता तर फोनच लाईन, जावाई कवा आलात. अरे बापरे, लईच कुण टाकलंच द्वारकात वा. नदीला गेला तो हा पुरुषार्थ स्त्रीत्वपणा. काय 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 मर्यादा राहिली काय? काहीच विषय नाही. कोण बोलू लागलं, जावाई वा 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 वा, खूप छान. बोलू नये असा काही विषय नाही. इतकं सांगावं तुम्ही म्हणताल बाळू महाराज आम्हाला 300 वर्ष मागणे आलाय, असं नाही म्हणणार मी. वागा ना, पण मर्यादा असली पाहिजे. जेवताना लोणचं किती वापरतो तितकीच मर्यादा सुटावी, तितकीच मर्यादा सुटावी. भाजी इतकी जर मर्यादा सुटत असेल तर आपण मर्यादेच्या चौकटीतच नाहीत, आपण नियमाच्या चौकटीतून जळून राग झालो असं समजायचं. मर्यादा असली पाहिजे. वयस्कर, ज्येष्ठ, सात्विक, तात्विक माणूस असला की पदर सावरून घेतला पाहिजे. माझ्या माईंनो एक सांगू तुम्हाला, माझ्या विटेवरच्या मालकाला 2 गोष्टी आवडतात, माझ्या काशीतल्या मालकाला 2 गोष्टी आवडतात. पैसे झाकून ठेवणारा आवडतो आणि अंग भरून कपडे घालणारी स्त्री आवडती. माझ्या या 2 मालकाला आपली लक्ष्मी झाकून पैसे डायरीच्या पुढून कधीच ठेवायचे नाही. हे नालायकपणाचा कळत झाला. डायरीच्या पुढून लोकाला दिसतील अशा पातळ शर्टातून पैसे दिसतील, अनावधानानं गडबडीत टाकले असतील तो भाग सोडून द्या. मुद्दाम डायरी माग आणि बंडल पुढं, असं नसतं रे. बाथरूम झाल्यावर पाणी घेतलं पाहिजे. आमची इथं एक जण गळकं डबकं घेऊन गेलं, ते डबकं लिकीज होतं, थेंब थेंब पाणी गळायचं. ते तिकडं बाथरूमला गेल्यावर आधी पाणी घेत होतं मग संडास करीत होतं.
तसं पैसे किती जरी असले तर डायरीच्या पुढून ठेवणं म्हणजे तितका नालायकपणा आहे. लक्ष्मी आगा रमास्तिज्जायते स्थापाम अंबरास्तते वचस सर्वस्थितेषु. माझं नाही, हे तुम्हाला पुढचं सांगितलं ते माझं वाणी असेल, पण त्याचा पुरावा आहे. आणि स्त्री सर्वांग भरून कपडे घातलेली असावी. भारताची स्त्री आहात, महाराष्ट्रातली माऊली आहात तुम्ही. जितकी स्त्री सर्वांग कपडे घातलेली असेल तितकी दोन मालकांना आवडती. सर्वांग झाकलेली स्त्री, भांडे घासायची वेळ आली, शेण काढायची वेळ आली, दळायची वेळ आली, गरिबी असू द्या कासट शेठ, पण तिचे नख पाहिल्याच्या नंतर दुर्वास पोटभर जेवतात. तिचे होता दरुशन मिळे पोटभरी अन्न, तिचं नाव द्रौपदी. अंग झाकले. एक लक्षात ठेवा, गॅदरिंगमध्ये आपल्या मुली पाठवा, पण बाष्कळ गाण्यावर नाचू देऊ नका. मायन बाप गॅदरिंगला जाते ना, आमची बबी काय नाचायली कॅमेरे घेऊन. हो काय नाचती बाई, एक्का पण पोरीचा नंबर नाही आला, आमच्या बबीचाच नंबर आला. आणि गाणं कोणतं होतं इथं नाही सांगत. काय रे सख्यान, काय दोरकेन, काय तो कॅमेऱ्यात घेतलं, काय टाळ्या वाजवायला. कशाला कीर्तनन, कशाला सप्तेन, कशाला भागवतन, कशाला रामायणन, कशाला शिवपुराण. बघा काही लोकांचं वागणं, बघा 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 काही लोकांचं वागणं. निदान काहींचं बघितल्याच्या नंतर सावध होत जाव. मला असं वाटतं दुसऱ्याच्या गाडीचा अपघात झाल्यावर आपलं एक्सलेटर कमी केलं पाहिजे. आपल्याला कळालंय दुसरा आदळलाय, मेलाय, ह्या रस्त्यानं गेल्यावर आपल्या गाडीचं एक्सलेटर कमी आखडं पाहिजे. इतकं वागायला माणसानं कळावं. अरे कोणी जर आपली संस्कृती उंच नेण्यासाठी वागत असेल तर आपण आंधळवून आपली संस्कृती मातीत घालावा. कशासाठी मेमरी कार्ड दिले विटेवरच्या मालकानं? मनुष्य देहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. कशाकरता दिलाय आपल्याला? याच्यासाठी दिलंय. देवी दिला देव भजना गोमटा तोया झाला फाटा बालिकेचा औट हात का मानव देव अल्लाने तुझ दिया खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया. याच्याकरता दिला. घरी आलं ते म्हातार, वजनदार म्हातार, इथपर्यंत आलतो ना मी. घरी आले आणि आई वडील असे बाजूला होते. ते लहानसं घर, आपलं डोक्याला पत्र लागतील असं घर. मध्ये गेले ते मालक माहितीचे, आणि त्या मालकानं मुलाच्या मानाखाली हात घातला. बाळा अरे का झोपलास? 2-3 दिवस अंथरुणामध्ये घुसमटून रडत होतं, लालबुंद डोळे झालते. विचारलं का रडतोस? काही नाही मालक, तुमच्या नातवाचं माझ्या मित्राचं लग्न पाहिलं त्या दिवसपासून मला जगावंसं वाटत नाही. का? मी क्लिंबे आहे. तो सात्विक आणि सदाचारी पुण्यशील महात्मा होता. त्यांनी सांगितलं हा तुझा काय दोष आहे? ब्रह्मांडाच्या मालकानं जसा जन्म घातलाय तसा राहावा लागेल. ज्या जातीत जन्माला घातलं त्या जातीत राहावं लागेल. ज्या यवनीत जन्माला घातलं त्या यवनीत. मला सांगा, मुंग्या चावतात, मान्य आपल्याला, पण मुंग्याला जन्म कोणी दिलाय? त्यानं दिलाय ना, त्यानं दिलाय. डुकरं घाणेरडी असतात, पण डुकरांना जन्म कोणी दिलाय? त्यानं दिलाय. ही आपली ताकद नाही ना. कालिया नावाचा एक व्यक्ती आहे, म्हणजे सर्प. द्वापार युगात चरित्र आलं श्रीमद भागवतात. कालिया नावाचा सर्प, यानं विष टाकलं की यमुनेच्या डोहातलं पाणी दूषित होत होतं, आणि गायीनं ते पाणी पिलं की गायी विषानं मृत्यू पावत होत्या, आणि मृत्यू पावलेली गाय त्या डोहावर तरंगायची, मग कालिया खायचा. हे त्याचं ते शस्त्रच होतं. पण पंढरपुरातल्या मालकानं त्याच्या डोक्यावर तांडव केलं. मधी भया भय सुदेवया तिथी जाय सुधा तिथी छंद पयो मपिदती संगन सुधियती काला छंद परावया. याच्या पलीकडे उत्तर भारतातल्या एका साधून सांगाव. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी बम 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 बोले बलिहारी बम 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 बोले बलिहारी तांडव गती मुंडन पर तांडव गती मुंडन पर तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी नाचत गिरिधारी नाचत गिरिधारी. त्याच्या डोक्यावर तांडव केलं. तोंडातून विषाच्या गुरड्या आल्या. बायको म्हणली पडान पाय, हे छप,
मरायला टेकले म्हणले पडान कृष्णाच्या साहेब म्हणलं मरान पण कृष्णाच्या नाही पाया पडायचं रगील दोडका होता देऊन अहो पडान पाय चुप म्हणे ती बाई देवाच्या पाया पडली म्हणले देवा वाचवा ना तुझ्या देखता तू सांगायलीस ना तूच सांगायली नाही किती रगिले ते ऐकत नाही एक ऐका ना म्हणे माझ्या कपाळावर चुकून खू वाचेल माझ्या मालकाला नकान मारू तर भगवान त्याला म्हणले का रे तोंडातून रक्त यायलं तरी तू माझ्या पाया पडनस म्हणला पडायचं कसं तुझ्या पाया अरे तुरच हसार पाडेन ते त्याला काय खरं ते आवाज आवन ते काय कळत असतंय पशु काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोग भोगीती जनावर येते काय कळत असतं त्याला मग काय 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 पाया पडायचं म्हणे नाही मूर्ख आहेस तू कशाहून मी मूर्ख नालायक कशाहून मी नालायक निर्दयी मी कशाहून निर्दयी अरे यमुनेच्या डोहात तू विष टाकतोस त्याच्यामुळं गायी मरतात वासरं मरतात मग हे काय का मला सापाच्या योनीला कोणी जन्माला घातलं भगवान म्हणले मी सापाला दात कोणी दिले भगवान म्हणले मी सापाच्या एका दातात विषाची पोकळी घातली कोणी भगवान म्हणले मी मग तेरा तुझको अर्पण तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा ओम जय जगदीश स्वामी जय जगदीश हरे प्रभु जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे हे जुनं लोणचं आहे म्हणून मला म्हणता आलं नाही तर सुरेश भाऊ मला गाता येत नाही आहे की नाही गुरुजी चांगले माणसं असले स्वरात पक्वात लावला आम्ही बोलतो त्या स्वरात वक्ता बोलायला त्या स्वरात पक्वात लावला एका ठोक्यात की कीर्तन करायला सोपं जात असतं जुना माणूस विठाला 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 त्या वारकऱ्यानं सांगितलं अरे बघा सिद्धांत किती गोडे शेठजी इंजिनियर साहेब कालियानं सांगितलं देवा सर्पाच्या योनीत तूच जन्माला घातलं ना आम्हाला मूर्ख म्हणतो बरं ठीक आहे आता तू समुद्रात जाय मग समुद्रात मरणार नाहीत का समुद्रात पाणी विष आले ना तुझं ते चिमूट भर विष पाडलेलं ते समुद्र पांगून टाकीन ना एक ढेकूळ समुद्रात टाकल्यावर समुद्र गडुळत असतो का आणि तू आहेच किती म्हणून तिथं पाठीला चला त्या वारकऱ्यानं सांगितलं अण्णा बाबा तू किलिंबे आहेस पण तुला ब्रह्मांडाच्या मालकानं जन्म दिलाय आता तू निमूटपणे संपू नकोस नाही ना ज्या दिवशी आईला कळालं मुलगा किलिंबे त्या दिवशी माय म्हणली पाप्या मी दगडाला जन्म दिला असता तर बरं झालं असतं पण तुला का दिलाय बापाला कळालं बापानं सांगितलं आमच्या कुळाला माती लावलीस तो अवमान केला समजा पण त्या निष्ठावंत वारकऱ्यानं सांगितलं लक्षात घ्या मुलाला काही म्हणू नका हा त्याचा दोष नाही त्याला जन्मानं ज्यानं घातलंय ती त्याची क्रिया आहे त्याला दोषी तर म्हणता येत नाही आपल्याला वरच्याला कसं म्हणता येईल आणि आपली काय पात्रता आहे त्याला दोषी म्हणण्याची बळेविने शक्ती बोलू नये शिव किती जरी वाईट असला तर बोकड्यान कशाला शिंग आणायचे बोकड्या शिवाला शिंग दाखवला कसं शक्य आहे आपण देवाला वाईट म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे ना हिरवी दिठी दिली कवळे ते चांदणे आते म्हणे पिवळे ते माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष कावीळ झालेल्या माणसाच्या डोळ्यावर पिवळा पडदा येत असतो त्याला पांढऱ्या चांदण्या पिवळ्या दिसतात वस्तू तिथे चांदण्या पिवळ्या नाहीत पांढऱ्या येतात तरी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष तसं आपण देवाला दोषी पाहणं आपली पात्रता नाही योग्यता नाही काय लायकी आपली योग असा आला समजूत घातली ऐकायला तयार नाही त्या वारकऱ्यानं सांगितलं तो असाही गडगंज श्रीमंत प्रॉपर्टीनं आणि अंतकरणही श्रीमंत आणि अध्यात्मातलाही श्रीमंत कधी कधी काय होतं माहिती आहे का गडगंज श्रीमंती वागणं भिकार चोट अध्यात्मात पडला पण नीतीचा परमार्थ नाही भजन करणे नरका जाणे चुकीनं असलं भजन काय कामाचं त्याच्या चौकटीत बसेल अशी श्रीमंती माणसानं वावरावी त्याच्या चौकटीत बसेल असा परमार्थ असावा लोकांना आवडतो तो परमार्थ नाही हजार लोकांनी परमार्थ कीर्तनाला छान म्हणावं आणि पंढरपुरातल्या काशीतल्या मालकांना म्हणावं बाळ्या चुकीचं बोलला चटणं दिल गेलं कारण तुम्ही काय आमचं भलं करणार आहेत फार काय झालं तर तुम्ही एखाद्या कीर्तन करायला भागवत करायला शिवपुराण करत्याला कथा करायला रामायण करायला पाकिट देतात आणि घरी जाऊस तरच ते मेलं तर पाकिट सरनाव टाकतील का बोललो ना मी त्या दिवशी तुम्हाला आहे का नाही आहे का नाही आपली मग कोणी चांगलं म्हणावं आपल्याला त्यानं आपल्याला किती दिवस चांगलं ठेवायचं वारकरी कोणाच्या हातात आहे त्याच्या मनात आल्यावर आपलं काय माशी पाकोपाकडे तर व्हायचं रे
त्यानं बरं म्हणावं असं वागावं. अशा चौकटीतला परमार्थ त्यांनी सांगितलं. तुला फक्त तुझे आईवडील दोषी म्हणतात, तुझे मित्रपरिवार तुला दोषी म्हणतात, पाहुणे राहुणे दोषी म्हणतात, भावभावकी दोषी म्हणतात, विश्वानं तुला चांगलं म्हणावा असा तुला उपाय सांगतो. तू मग ऐक काय करावं लागेल. माझ्यासोबत भजनाला येत जाय. अंगीकार ज्यांचा केला नारायण, देवाने एकदा स्वीकार केला की एकाही भडव्याची ताकद नाही त्याच्या विरोधात जायची, एकाही नालायकाची ताकद नाही त्याच्या विरोधात जायची. आणि तो भजनाला जाऊ लागला. पण भजनाला जात असताना मग काय म्हणत होते, हाता देव देवाला लागला. पण त्या वारकऱ्यानं सांगितलं होतं हे तुला ऐकावं लागेल. ज्याला मोठं व्हायचंय का त्याला काही काही गोष्टीचे चटके सहन करावं लागत असतात. हे कधी लक्षात ठेवा. बहरदार आंब्याला अख्खं विश्व चांगलं म्हणतंय. ज्याला ते बहर येतो ना आणि बहर आल्याच्या नंतर कैऱ्या लागतात ना, त्या आंब्याला विश्व चांगलं म्हणतंय. पण चांगलं म्हणणारीच माणसं आंब्याला हात पुरत नसताना दगड मारत असतात. मग हे दगड सहन करण्याची ताकद ज्या आंब्यात आहे त्याच आंब्यानं फळं धरले पाहिजे प्रभू देवा. नाही तर त्यानं वांज राहिलं पाहिजे, वांज. नुसता महालक्ष्मीच्या पूजेला दाखला आणायचा, तोरणाला दाखला आणायचा आणि पानं लावायची, कैऱ्याचा पत्ता नाही. काय किंमत आहे त्या आंब्याला. तुम्ही मोठे, तुम्हाला एक सांगू का, नाचतंय त्याच चुकतंय. नाचतंय का त्याच चुकतंय. जो नाचतच नाही त्याचं कसं चुकन. ही लोक हसतील पण तुला मोठं व्हायचंय ना. ऐक तू माझं. एकदा ब्रह्मांडाच्या मालकानं स्वीकार केला की कामच संपलं. ठीक आहे, करत राहिला. ज्यानं उपदेश केला ती व्यक्ती वयस्कर झाली. कुलकर्णी काका आता मंदिरात जाऊ शकत नव्हते. घरी बोलून घेतलं आणि सांगितलं, बाबा विटेवरच्या मालकाची शपथ आहे, काशीतल्या मालकाची शपथ आहे, मी दिलेल्या अनुग्रहाला तडा देऊ नकोस, भजन करत राह. ती व्यक्ती जात राहिली. कालांतरानं हाही मृत्यू पावला. वैकुंठात जागा मिळाली. अनाथाच्या नाथे घातला अभिमानी. वैकुंठात जागा. तिथं गेल्याच्या नंतर ज्या वारकऱ्यांनी यांना भजन सांगितलं होतं त्यांना अशी कडकडाटून मिठी मारली बाई ती शेठ. वा जमलं का नाही तुझं. ते म्हणला जमलं हो, तुम्ही सांगितल्यामुळं वैकुंठात जागा भेटली आणि माझ्यासोबत 20-20 लग्न करणारे ते नरकातल्या आळ्या झाल्यात. त्याला पुरुषार्थ होता ना, ते नरकातल्या आळ्या झाल्यात. मी क्लिंबे असताना वैकुंठातली जागा भेटली. वरी चांगलं झालंय पण खालचे नाव ठेवलेत ना. नाही, खालचे नाव ठेवणार नाहीत. सकाळच्या भजनात तुझं नाव आहे. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरिते पायी, भजनिया भेदू हरिचे पायी, कानो पात्रा खोदू दादू, कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदू भजनिया भेदू हरिचे पायी, कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, कानो पात्रा खोदू पिंजारी तो कानो पात्रा खोदून पिंजारी तो दादू. खोदू आणि दादू पिंजारी हे दोघांपैकी एक क्लिंबे होता, एक नपुसक होता. सांगा बरं, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायातला असा एखादा म्हणू शकतो का मी अभंग काढून टाकीन. काय टप्पर आहे शेठजी, काय टप्पर आहे. रोज सकाळच्या काकड्यात वारकरी बाबा त्या दादू आणि खोदू पिंजाऱ्याचं नाव प्रत्येक मंदिरात जिथं काकडा चालू आहे तिथं घेतल्या जाते. अहो समाज त्याला वाईट म्हणत होता, पण विटेवरच्या मालकानं आपलं म्हणल्यावर अख्ख्या भारत देशात भजन परंपरेमध्ये त्याचं नाव घेतलं जातंय. ताकद कशाची आहे. विटेवरच्या मालकानं त्याला आपलं म्हणलंय म्हणून पहिल्या कडव्यात अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे,
वंद्य केले अंगीकार ज्याचा केला नारायणे इंद्रदैत्यने वंद्य केले अंगीकार ज्याचा केला नारायणे अंगीकार ज्याचा केला नारायणे अंगीकार ज्याचा केला नारायणे अंगीकार ज्याचा आहे का हिंमत या दोघांचं नाव त्या अभंगातून काढून टाकता येतं का? नाही. खालच्या याद्या सगळ्या फाडताल माणसाने केलेल्या, ही विटेवरच्या मालकानं केलेली यादी आहे. या यादीला काशीतल्या मालकानं शिक्कामोर्तब केलंय. उठू शकतो एखादा अभंग नापास करायला? नाही का? जगाच्या मालकाने एकदा अंगीकार केला की काम संपलं. एक पुरावा सांगतो तुम्हाला, आपला वेळ पण संपत आला. पंढरपुरातल्या मालकाने 107 लग्न झाले, 107, आणि एक करण्याची इच्छा होती पुन्हा, म्हणजे 16,108, 16,107 झाले आणि 8वं करण्याची इच्छा होती. हे अनुमान प्रमाण आपल्याला जाऊ नका, हे आपल्याला नाही चिटकून घ्यायचं. देवानं 16,108 केल्या ना, तू कशाला ताण घ्यायला? तो एकच केली ना, माय मेलेल्या वाघारावाने तू या गुडघ्याला गुडघे घासायलीत, हे का नाही? हे आपली कोणाची बरोबरी आपण नाही करायची. चित्रकेतूने 1 कोटी केल्या. कुराण सांगते, कोटी भार्या चित्रकेतू 18 शते गोपीचंदा 12 शते जनका 80 सहस्रराया लंकेशा 7 शते 3 दशरथा 7 शते 3 दशरथा 4 4 5 5 करणाऱ्याची काय सांगायची कथा. हे अधिकारी लोक आहेत ना, आपण कशाला डोकं लावायचं त्यांच्याशी? आई साहेबांचं दर्शन घेतलं देवकी मातेचा, अंगीकार ज्यांचा केला नारायण. शेवटचा पुरावा आहे का? देवानं स्वीकार केला की गुरुजी भीती नाही कोणाची, भीती नाही कोणाची. भगवंतानं देवकी मातेचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, आई साहेब मला एक आशीर्वाद शिल्लक दे ग. कसला आशीर्वाद रे बाळा तुला? आई मला आज लग्न करण्याची इच्छा आहे. पुरे झाले लग्न, 16,107 झालेत. आई 8वं करू दे ग. नाही करायचं. आई एक सांगू का, मी एकाही बायकोचे दागिने सोनाराची इथं ठुले नाही. मी माझ्या 16,107 पत्न्यांपैकी एकाही बायकोचे दागिने बँकेत गहाण ठुले नाही. मी एकाही बायकोला माहेरातून पैसे आणा असं म्हणलो. माझ्या एकाही बायकोची चप्पल फाटकी, माझ्या एकाही बायकोला कोणाच्या दारात जायची गरज. मग एवढं जर मी 16,107 सांभाळायलो तर 8वीत सांभाळता याची नाही का? रायसाहेब म्हणले तू इच्छाचे ना कर, तुला आशीर्वाद, पण पैशावाली कर, म्हणजे सासरवाडी जरा हुंड्यावाली कर. हो. भगवान म्हणले काय हरकत नाही, करतो. गेले मुलीच्या घरी, आणि मुलीच्या घरी गेल्याच्या नंतर मुलीच्या वडिलांना म्हणले राम राम. काय राम राम, जय गोपाल, जय श्रीकृष्ण, काय काय असेल ते म्हटले असतील. म्हणले त्याच्या काळात ते काय असेल ते, काय राधेश्याम वगैरे काय म्हणले. राम राम म्हणले, राम राम. कोण आपण? काही नाही, मीच. बर, काय आमच्याकडे? तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं. होट, ते पोरीस बाप आताच्या बापावानी होता. आताचे कसे पोरीचे बाप झालेत तसा होता तो. 5-6 वर्षापूर्वी पोरीचे बाप लय साधे होते. ह्यांना बघा एखाद्या पाहुण्याचं पोरगा असलं तर
भाऊ का काय एखाद्या पाहुण्याचं पोरगा असेल तर बघा असे बनित होते, आता पोरायचे बाप म्हणते, इतके वजनात आले पोरीचे बाप, बाबा बाबा बाबा. पोरीच्या बापाकडे 10 एकर जमीन असावा, त्याला वाटते पोरग सुंदर असावा आणि पोराचा बाप मंत्री असावा. इतकं अपेक्षाचं घोडं आणि पलानीच्या पुढं लय अपेक्षाच्या घोड्यावर पडलं की पलानीवर मुंडक्यावर घोडं आपटेलं आणि वरचं आपटेलं. मर्यादा असल्या पाहिजे. चला, जो तो काळ असतो. वजनात आले पोरीचे बाप, तसा तोही मुलीचा बाप वजनात. कोण? मुलगी काय हट. तर ते भगवान होते पंढरपुरातले मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. म्हणले तुम्हाला मुलीचं लग्न करायचंय ना? हो. मग माझ्यासोबत लावायला काय हरकत आहे? मूर्ख आहे का म्हणे कोणासोबत पोरगी द्यायला? कुळ पाहून कन्या द्यावी. अबाकुले भयजायस्तेनम सगोत्री भिन्न गोत्रियाम सराशी अराशी पुण्य पुण्यतायाम सगोत्री भिन्न गोत्री जायते. त्या काळात मानल्या जायचे. आता कोणी दळी नाही. आता काय विषय नाही. ठीक आहे म्हणले, तुमच्या कुळापेक्षा माझं कुळ उंच आहे. मला कुळ सांगू नको रे, माझी पोरगी जगवायची लायकी तुझ्यात आहे का? पोरीचा बाप म्हणला शेठजी, माहिती शेठ, माझी मुलगी सांभाळायची लायकी तुझ्यात आहे का? तर ते म्हणले ना, तुम्हाला संपत्तीवाला पाहिजे की जमिनीवाला पाहिजे का नोकरीवाला? काय काहीच नाही म्हणले. माझ्यासोबत जो कुस्ती खेळन त्याला आपली पोरगी देऊ. आणि पोरीच्या बापानं लंगूट बन बांधलं आणि पोरीचे वडील रिंगणात उतरले, बाहेर ठोकली. हे झाडाच्या आडंगी गेलं आणि पंचाचं लटकन बांधलं. याचं घर थोडंच होत तिथं. शर्ट काढलं, सगळं काढलं, ते पंचा अण्णा असा सोडा लंगूट बन आवडलं आणि लगेच पोरीच्या बापापाशी. पण ते पोरीचा बाप इतका धिप्पाड होता आणि हे दिसायला बारीकसं. पोरीची माय म्हणली, माय त्याला कळत नसन हो, गोळ्या गिळ्या संपल्या असतील त्याच्या, आणि तुम्ही त्याच्या फासुल्या घसुल्या मोडतान आणि काय तुम्हाला उपत बरं. म्हणलं असेल आपली पोरगी मागितली, मग तुम्ही कुठं दिली? आणि बाजार गिजार आहे का आपली? त्यानं मागवाना आपण द्यावा. दुकान का दे किराणा? तुम्ही एवढं काय मनाला लावून घ्यायचं म्हणे? आणि काय त्या बारक्याच्या नादी लागायले तुम्ही? ते वापस फिरलं तो बसलेलं काय म्हणला, पाय ना तू दया करायला ते किती गेले पाय, तेही म्हणतंय. नका माय जाऊ द्या, मारता आणि त्याची आई रडन हो. कोणाचं आहे काय नाही, गाव नाही, नाव नाही, काहीच माहित नाही, कशाला? हा ते सांगू नका बाई. ही म्हण ती म्हणली, माय मी लोक काय सरबो ठेवू पाबर याची सोय. अंगीकार ज्यांचा केला नारायण, देवानं स्वीकार केला की काम संपलं. इतकी कुस्ती रंगली. आपल्या रंगून रंगून किती टाइम चालतात? 5-10 मिनिटं, 10 मिनिटं रंगल्यावर ते कोण असते ते कुस्तीचे ते निकष देणारे. हो हो हो, ते मेन तिथं. हो हो, ते जाऊन त्याला मोकळं करतात. मग पाणी गिनी प्यान पुन्हा चालू द्या. अण्णा 27 रात्रां 27 दिवस एकानं पाणी पिलं नाही. हलकी वाजणार घंट्याला बदलायची. घामानं त्याचे धोत्र ओले व्हायचे. ते हाताचा घाम त्या हलकीवर पडायचा. ते कातड मऊ व्हायचं. ते टटांग टटांग वाजतच नव्हतं. ते घरी जात होतं आणि दुसरे येत होतं. त्या 27 दिवसात आणि 27 रात्रात काय हलक्या वाजायच्या. जंगनाडी पकनाडी, जंगनाडी पकनाडी, जंगनाडी पकनाडी. हलकीचा बोल येतोय, पकवादाचा नाही तो. हलकीची बिलय बोल. पिराला संदल निघल्यावर लयच वेगळा बोल असतो. हे चांदीची सायकल कशी माळान पळती, सैलानी बाबाची शाल भोईला लोळती. दुष्काळात आपल्याला नाही काय बोललं तर हेच गाणे म्हणायचे. ते संदल वेगळाच निघत. काही माणसं लिंब कांदे घेऊन पराती घेऊन चालले होते. त्याच्या पुढे हलकी वाजती. बोकड्याच्या गळ्यात करदुडा बांधलेला. हा ढाकी ढेकी ढेकी ती जाऊ द्यात नका बोल नाही सांगायचे.
कुस्तीची हलकी आणि खंडेरायाच्या वारूची हलकी ऐकायची. दोनच हलक्या पाहायच्या. बाकीच्या हलक्या कशाला पाहता. एक तर कुस्तीतली हलकी पाहावा, नाही तर मग खंडेरायाची वारू खेळतात ना ती हलकी पाहा. त्याच्यावर अंगावर काटा येत असतो. तुम्ही कुठले हलक्या पाहता. ह्या हलक्या शास्त्रमान्य आहेत. कारण कुस्तीतली हलकी द्वापार युगामध्ये भीमाच्या सानिध्यात वाजली. भीम मल्लयुद्धात प्रवीण होते. हो. आणि खंडेरायाच्या दरबारामध्ये वारूची हलकी. ओम वाग्या सोम वाग्या प्रेमनगरावारी सावध भूनी भजनी लागा देव करा कैवारी. वारी हो वारी हो वारी माझ्या मल्हाराची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हाराची वारी. ती हलकी ऐकायची. कुस्तीतली हलकी दमले हलक्या वाजिनार. 27 दिवस आणि 27 रात्रा 28व्या सकाळी पोरीच्या बापान हात जोडले. पोरीची माया गालाला हात टेकून ती पण जागेला जागीच होती. तिला वाटायचं उद्या पहाट पोरग मरत काय. हे आपटूच लागलं. यानं 10 आपटिल्या. ते एकदाच आपटीत होतं पण याचे खिळखिळ हाड होत होते. ते एकदाच आपटे त्याचा ठोकाच तसा. 28व्या दिवशी सकाळी मुलीच्या बापानं हात जोडले. एकदाच पाया पडतो कारण पोरगी द्यायची राहिली. पोरगी दिल्यावर तुम्ही माझे जावाई मी सासरा तुम्हाला माया पडावं लागेल. मी नाही तुमच्या पडणार. आणि देऊन टाकली पोरगी. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव दैवबलं लाभस्तेषां जयस्तेषां उदस्तेषां पराजयम्. एषा स्थितमिदभयसुधे स्थितं यत्मङ्गलां पारुषदं नवदाम्पत्यां सकलशुचिभयोनां सुमङ्गलानय जयतेनाम्. आता सावध सावधान समयो साधा समीपी असे. वाग्वादान करा फलार्ध घटिका संपूर्ण आली भरू. काय मंगलाष्टक होते हो. काय आनंद वाटायचं मंगलाष्टक काय कथान. आता ताई ग बाई ग सखाराम तात्याची बबी अंशीराम तात्याचा बब्या. मला वाटते असं मंगलाष्टक म्हणणाऱ्याला अशा जागेवर नेऊन टेकावं की 7-8 दिवस त्याला गाव नाही गावसावं. मग त्यानं तिथं म्हणा ताई ग बाई ग कवा भेटतीस पप्याची माय भाकरीचा पता नाही ग. चिमणा चिमणीचा खेळ आहे का आपला. लागलं लग्न पण कासट शेठ नवरी आसोली नव्हती. इतकेच नवरीच्या अंगाव आसोलीन नको इथं आसोलीन. टीव्हीत बघा अशी तर नाहीत पाहू शकत तुम्ही. टीव्हीत आसोलीन आणि तिच्यासोबत पंढरपुरातल्या मालकानं लग्न केलं. नवरीला घेऊन प्रभू निघाले.